कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके, मी आत्ताच्या आत्ता उत्तराखंडला जातोय अमोलला बघायला. आत्ताच्या आत्ता? हा, मला वेळ नाही वाया घालवायचा. आहो पण साहेब. नाही आहो नाही बिऊ नाही, तू वारीला सांग इथलं 4 दिवस सांभाळायला, मी निघतोय. साहेब, बाप म्हणून तुम्ही 7 वर्षांनी अमोलला भेटायला चाललेला आहात. त्यांनी तुम्हाला ओळखलंच नाही तर? तुम्ही आहात हे त्याला माहीतच नसेल तर? अपर्णा मॅडमनी तुमच्याबद्दल काहीच सांगितलं नसेल तर? तुम्ही बापाच्या नजरेनं तुमच्या मुलाकडे बघणारे साहेब, आणि अमोलनं तुमच्याकडे एका परक्या नजरेनं. अरे चिंचुके, पण त्याला भेटल्यावर परिस्थिती बदलेल की, आणि आतापर्यंत त्याला त्याच्या बाबाबद्दल काहीतरी वाटत असेलच की. बरोबर आहे साहेब, तरी तो तुम्हाला बाबा म्हणणार नाही, आणि म्हटला तरी तुम्ही त्याला लगेच वडील वाटणार नाही. मग काय करायचं म्हणतोय तू चिंचुके? नका जाऊ साहेब. अरे पण हो साहेब, अहो तुम्ही भेटला तर लगेच अपर्णा मॅडमला कळेल, मग परत सगळं पुढं. सॉरी साहेब, पण परत अजून काय वेगळं होणार आहे? अहो साहेब, मला तुमचा त्रास समजतोय. हो, माझी मुलं अर्ध्या तासासाठी कुठे गेली ना तरी मला टेन्शन येतं. अहो त्यामुळे तुमचं दुःख समजतंय मला. अमोलला भेटला तुम्ही तर फक्त अमोल नाही तर अपर्णा मॅडम पण सोबत असतील, आणि परत त्या जुन्या गोष्टी वर येतील. साहेब, तुम्हाला ते चालणार आहे का? ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचले असते. ज्या अप्पीचा हात धरून तू इथून बाहेर चाललाय ना, त्याच अप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे. तू मला अमोलबद्दल सांगणार आहेस का नाहीस? नाही, आणि त्याच्याबद्दल माहिती काढण्याचाही प्रयत्न करू नको प्लीज. काय करायचं ना चिंचुके, मला तेच कळाना. माहिती, इकडं आडन तिकडे विरास झाले. पोराच्या ओढणीची तुटतोय रे, काय करू मी? साहेब, तुम्हाला असं का झालंय माहितीये का? आता अपर्णा मॅडम तुम्हाला भेटल्यात ना, त्याच्यामुळे असं झालंय. म्हणजे जखमीवरची खपली निघाल्यासारखं झालंय बघा. काय झालं? काय नाही. ती मी साहेबांना लग्नाविषयी फोर्स करत होतो, आपण साहेब ऐकायला तयारच नाहीत. चिंचुके, लग्नाचं काय मध्येच आता? इथून पुढे तुम्ही दोघांनी लग्नाचा विषय काढायचा नाही माझ्यापाशी. एकदा झाले तेवढं बस झालं. सर, अहो आम्ही तुम्हाला कुठे लग्नासाठी फोर्स करतोय? आणि चिंचुके म्हणतायत तेही बरोबर आहे की असं एकट्याने आयुष्य काढणं खूप कठीण आहे. माझा आयुष्य ना, माझं मी बघतो. परत परत तेच 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 तेच. आणि चिंचुके, आता लग्नाचा विषय काढायची काहीच गरज नव्हती. सॉरी साहेब. सॉरी साहेब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.